त्यानंतर आपण विधिमंडळ परिसरामध्ये जाऊया। गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत हे आंदोलन करतायत। विधान भवनांच्या पायऱ्यांवरती हे आंदोलन सुरू आहे। ईव्हीएमच्या समर्थनार्थ या सत्ताधारी आमदारांचं सध्या आंदोलन सुरू आहे। एका बाजूला मार्करवाडीमध्ये ईव्हीएमच्या विरोधात आंदोलन आणि लढा सुरू असताना दुसरीकडे सत्ताधारी आमदारांकडून विधान भवनाच्या पायऱ्यांवरती ईव्हीएमच्या समर्थनार्थ आंदोलन सुरू आहे। गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वामध्ये हे आंदोलन सुरू आहे। सध्या पाशा पटेल देखील या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। सत्ताधारी आमदार एक एक करून या आंदोलनामध्ये सहभागी होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। यांत्रिकीकरणाला विरोध करणाऱ्या शरद पवारांचा, सगळ्यात तंत्रज्ञानाला विरोध करणाऱ्या शरद पवारांचा, यांत्रिकीकरणाला विरोध करणाऱ्या महाविकास आघाडीचा, इंडी आघाडीचा, लोकमताचा अनादर करणाऱ्या महाविकास आघाडीचा, लोकमताचा अनादर करणाऱ्या महाविकास आघाडीचा, लोकशाही पायी पुरवणाऱ्या महाविकास आघाडीचा, प्रतिकात्मक ईव्हीएम हातात घेऊन सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांचं विधान भवन परिसरामध्ये सध्या आंदोलन सुरू आहे। ईव्हीएमच्या समर्थनार्थ भाजपचे हे दोन्ही आमदार आंदोलन करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। यावेळेला ईव्हीएमचा विरोध करणाऱ्या मवियाच्या सर्व नेत्यांविरोधात या दोन्ही आमदारांकडून जोरदार घोषणाबाजी देखील केली जाते आहे। तू चालते पाय ठेवतो माझे अकल ठेवते माझे पाय ठेवलेला